एक धागा माळेच्या आत असतो आणि दुसरा धागा मेणबत्तीच्या आत असतो, पण दोन्ही धाग्यांमध्ये फार फरक आहे. एकामुळं माळेला अस्तित्व येतं आणि दुसऱ्यामुळं मेणबत्तीचं अस्तित्व जातं. विठाला पहिला योग भाऊरायांचा हा दरबार 108 वर्षांचा झाला. हा पहिला योग. भारतीयांचं भाग्य फळफळलं आणि म्हणून गंगा, यमुना, सरस्वती या संगमावर आपण सगळे त्रिवेणीत स्नान करून आलो. या अभंगातून तुकाराम महाराजांनी गर्जना केलेली आहे असं मी म्हटलं. आपली मराठी. डोंट फॉरगेट लाईक अँड सबस्क्राईब. आपली मराठी. सद्गुरु माऊली भाऊरायांच्या चैतन्यमय अशा साक्षात अस्तित्वाला अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून महाराजांचे वैकुंठ गमनपर म्हणून जे काही निर्याणाचे अभंग आहेत त्यातला एका हरिभक्ताची गर्जना काय असू शकते त्याचं दर्शन घडविणारा हा अभंग आहे. विठ्ठला तुमच्या आमच्यावर असलेल्या भगवंताच्या असीम कृपेच्या परिणामाने आपण जिथं आलो आहोत त्याचं निमित्त आहे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळा, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज जल समाधी सोहळा या संत द्वयांचा अद्वितीय असा निर्याण सोहळा या भाऊरायांच्या दरबारामध्ये संपन्न होत आहे. त्याचं हे 108 वर्ष आहे. एक माळ पूर्ण झाली. आता आपल्याला कोणी जरी म्हटलं ना हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत, मणी वेगवेगळे आहेत असं अनेकांच्या मनी असेल, पण मधला भाऊराय नावाचा धागा एकच आहे. आता उत्सव म्हटला थोडे मणी बाहेर, थोडे मणी इथं, थोडे मणी तिथं असे राहणारच आहे. पण ज्याप्रमाणे भगवद्गीता म्हणते सूत्रे मणिगणा इव, मणी भिन्न भिन्न असले तरी त्या सगळ्या मण्यांना विशिष्ट आकारात बांधण्याचं काम करतो ना त्याला धागा म्हणतात. मध्ये धागे 2 ठिकाणी असतात. मी त्या धागा धरूनच बोलतोय. एक धागा माळेच्या आत असतो आणि दुसरा धागा मेणबत्तीच्या आत असतो, पण दोन्ही धाग्यांमध्ये फार फरक आहे. एकामुळं माळेला अस्तित्व येतं आणि दुसऱ्यामुळं मेणबत्तीचं अस्तित्व जातं. विठाला परमार्थातला धागा हा माळेतल्या धाग्यासारखा असतो. तो धागा सगळ्या मण्यांना एकत्र ठेवतो आणि ते मणी एकत्र राहतात तेव्हा त्यांची माळ होते. मेणबत्तीच्या धागा आहे पण मेणबत्तीला धोकाच त्याच्यामुळे आहे. नाहीतर अग्नी मेणबत्तीचं काहीच वाकडं करू शकत नाही, पण मधले फुटल्यावर असंच होतं. विठाला त्याचा परिणाम असा होतो महाराज, त्या मेणबत्तीचं अस्तित्व नष्ट झालं. कोणामुळे? कारण तुम्ही पेटवताना मेणबत्तीने पेटवत, तो नाही सापडला तर थोडी मेणबत्ती फोडून त्याला मधला कोण आहे तो बाहेर काढतात, कारण तोच पेटवता येतो. आणि एकदा मधला पेटला की मेणबत्ती नामशेष होते. गुरुतत्व हा मेणबत्तीतला धागा नाहीये, हा माळेच्या त्या मण्याच्या आतला धागा आहे. आणि त्या धाग्याने
त्या माळेचाच आकार, मण्याचाच आकार चांगला आणलाय असं नाही, तर प्रत्येकाच्या जीवनाचा बांधा सुव्यवस्थित केला. आणि हा चाललेला यज्ञ थोडे थोडके नाही, एक दोन नाही, 108 वर्ष आहे महाराज. किती योग एकत्र आले ते सांगायला एका वेगळ्या कीर्तनाचा योग लागेल विठ्ठला. माझं एक कीर्तन वाढील त्याच्यात मुळे घातलंय. पहिला योग भाऊरायांचा हा दरबार 108 वर्षांचा झाला. हा पहिला योग. 108 मण्यांची माळ पांडुरंगाच्या गळ्यात ज्यांनी घातली त्यांच्या पुण्यतिथीचा यंदा 50वा योग आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा बीजोत्सव या उत्सवात संपन्न होतो, त्या तुकोबारायांची यंदाची बीज ही त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी आहे. 375वी बीज या ठिकाणी संपन्न होते. अशा त्रिवेणी संगमावरच हे कीर्तन म्हणजे प्रयाग माधव आहे विठ्ठला. कुंभाला कोण कोण जाऊन आले हात वर करा. कुंभमेळ्याला कोण कोण जाऊन आले करा ना. म्हणजे जे गेले नाहीत त्या भाग्यवंतांचं मला दर्शन होईल. अमेरिकेत का नाही त्रिवेणी संगम? कारण त्यांना माहितीये त्यांना गरजच वाटत नाही. भारतीयांचं भाग्य फळफळलं आणि म्हणून गंगा, यमुना, सरस्वती या संगमावर आपण सगळे त्रिवेणीत स्नान करून आलो. आणि ते त्रिवेणीचं जे पाणी आहे ते आंघोळ करायचं पाणी आहे. काही काना ते पिण्याचं वाटलं, ते पिण्यामुळं वाटलं का काय माहित नाही विठ्ठला. उडी मारायचं होतं. याच्याचमुळे आम्ही तुमच्यावर नाराज आहोत विठ्ठला. अरे सगळ्या गोष्टी मनसे घ्यायच्या नसतात, काही गोष्टी दिलसे पण असतात ना. अरे गंगा, यमुना, सरस्वती हे आम्हा भारतीयांच्या हृदयात रक्त वाहून नेणारे त्या धमन्या आहेत. ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांच्याकरता एखादी त्रिवेणी असली पाहिजे ना. नाथषष्ठीचा उत्सव 108, तुकोबारायांची बीज 375वी आणि भाऊरायांचा समाधीचा उत्सव 50वा. हा त्रिवेणी संगम आपल्याला आहे. इथं सगळ्या उत्सवात बुड्या मारा. मी बुडी मारा असं म्हटले, याच्यातून तडी मारा असं म्हटलेलं नाही. भाऊरायांनी ती त्रिवेणी आपल्याला इथं आणून ठेवली आहे. ही उत्सव त्रिवेणी आहे. आणि तसही आपला षष्टीचा उत्सव सुद्धा त्रिवेणीचा उत्सव आहे. त्याचं कारण या उत्सव काळात 3 महापुरुषांचा उत्सव येतो. आज जगद्गुरु तुकोबारायांची बीज, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दुसरी आणि पुढे नाथांची षष्टी. असा त्रिवेणीचा संगम ज्या उत्सवात आहे त्याला भिवंडीचा नाथ षष्टीचा उत्सव म्हणतात विठ्ठला. ते म्हणाला आता या 2च त्रिवेण्या झाल्या. कोणती? एक 108वा, 50वा, 375वा पहिली त्रिवेणी. दुसरं तुकाराम बीज, शिवजयंती, नाथ षष्टी. पण 2 सांगू नये, 3 किमान 3 सांगाव्यात. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नामदेव, भक्त आणि नामदेव, भक्त आणि नामदेव. उत्तम
या तीन त्रिवेण्या झाल्या जे कीर्तनात साक्षात दिसतात. कोणत्या आणि कशा? विठोबा तिथं उभा आहे, भाऊरायांची सेवा इथं चालू आहे आणि नाम प्रत्येकाच्या कंठात आहे. त्यामुळं राहिलेल्या महाकुंभाचं स्नान आपण या उत्सवात करून घेऊ शकता. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. हा अभंग 6 चरणाचा आहे. मोठा आहे, मोठ्यांचं सगळं मोठंच राहतं. या अभंगातून तुकाराम महाराजांनी गर्जना केलेली आहे असं मी म्हटलं. गर्जना केली आहे म्हणजे नेमकं काय केलं महाराजांनी? आपलं साधन, त्या साधनाप्रती आपला अनुभव आणि त्या अनुभवातून आपल्याला प्राप्त झालेला लाभ, आपल्याला प्राप्त झालेली स्थिती, तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टी या अभंगातून मांडतायत. जगद्गुरु तुकोबारायांबद्दल बोलायचं म्हणजे मोठी पंचायतच आहे महाराज. त्याचं कारण आहे, आकाशाचा नकाशा नाही काढता येत विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांची गर्जना या अभंगात आहे. गर्जना कोण करतो? गर्जना कोण करतो? कोण करू शकतं? ज्याच्या अंगी बळ आहे तो गर्जना करू शकतो, आणि जो गर्जना करू शकतो तोच स्वामी होऊ शकतो. स्वामी सद्गुरु धामात असं नाही. म्हणजे जंगलाचा राजा कोण? शिव. त्याचा शपथविधी कुठं होतो? शिवतीर्थावर. मग मंत्रालयात कधी होतो? पहाटे. नेमका जंगलाचा राजा ठरवला कोणी का स्वयंघोषित? त्याचा नियम असा आहे, जंगलाच्या राजाला राज्याभिषेक करायचा नसतो. मग तो एका उंच जागी उभा राहतो आणि आपलं सगळं बळ एकवटून एक गर्जना करतो. ती गर्जना जंगलात जिथपर्यंत जाते तिथपर्यंतच जंगल त्याच, असा तो जंगलाचा राजा असतो विठ्ठला. त्याकरता संस्कृत भाषेत पद आहे, स्वयमेव मृगेंद्रता. सिंह कोणाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करत नाही. त्याच्यासाठी त्याला इकडे तिकडे जावं लागत नाही. त्याने गर्जना करायची की बरोबर तेवढं जंगल त्याच. मला असं वाटतं हा अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली गर्जना आहे. आणि संत गर्जनाच करणारे पाहिजे. त्याचं कारण असं आहे, दुबळेपणाने गेलेला समर्थ विचार दुबळाच राहतो विठ्ठला. हे वाक्य पुन्हा सांगतो, रनआउट डाऊटफुल असू शकतो ना. दुबळेपणाने गेलेला विचार हा समर्थ असला तरी तो दुबळाच राहतो. त्यामुळे समर्थ असलेला विचार पोहोचताना सुद्धा समर्थपणेच पोहोचला पाहिजे. देवापुरच्या दिव्याला आपण काच बसवतो की नाही? ती काच बसवतो,
तेव्हा काय काच आहे या माणसाचा, काय कारण तो वारा आल्यावर विझवतो ना. बरं मग वारा जर अग्नीला दिव्याच्या विझवतो तर कॅलिफोर्नियात आग लागली होती ती विझायला पाहिजे होती की नाही? बरोबर आहे ना, कॅलिफोर्नियालाच लागली होती ना. दुसऱ्याच्या देशात लावल्यावर आपल्या पण कधीतरी लागतेच विठ्ठलावर. आणि मग ती न विझणारी लागते. काय झालं माहिती, ती आग लागली आणि त्याच वेळेला वादळ आलं अमेरिकेत. त्याच्यामुळं विझायचे प्रयत्न करायचे त्याऐवजी तिचा भडका वाढला, अख्खं त्याचं पेट मध्ये आलं. मला म्हणायचं काय आहे, वारा अग्नीला विझवायचं काम करणार आहे ना, पण मग त्या जंगलाला लागली तेव्हा ह्याच वाऱ्याने त्या पसरवायचं काम केलं. त्याचं कारण त्या दिवशी अग्नीनं धारण केलेलं स्वरूप भव्य दिव्य होतं. मला असं वाटतं अध्यात्मातला सुद्धा चांगला विचार जर रुजवायचा असेल तर तो थोडा समर्थपणे रुजवला पाहिजे. दुबळेपणाने रुजवलेले चांगले विचार टिकत नाही, आणि चांगला विचार एकदा सुटला तर आयुष्यात तो पुन्हा आपल्याकडून धारण होत नाही. सांगतो तुम्हाला, एकदा ज्यांनी माळ काढली ना ते परत नाही घालत लवकर विठ्ठला. त्यामुळं ती घालतानाच ताकदीने घातली पाहिजे. भले थोडा वेळ लागला तरी, पण फार वेळ पण लागू नये विठ्ठला. आणि तुमचं तर लेडीज फास्ट मॅडम मालकरी झाली असं तुम्ही राहिलेत अजून. तो विचार समर्थपणे धारण केला पाहिजे. म्हणजे तिथं दुबळेपणाने धारण केलं तर त्याला अस्तित्व राहत नाही. सांगतो तुम्हाला, एक ग्रामपंचायत वाले ना झाड लावतात, झाड वृक्षारोपण. त्याच्यावर खूप आरोपण होतं, कारण ते दरवर्षी झाडं लावतात. म्हणजे खड्डा तो झाड नवीन. ते झाड जेव्हा लावलं जातं ना तेव्हा त्या झाडाला बसवावा लागतो, काय जाळी बसवावी, पिंजरा बसवावा लागतो. का बरं? काय कारण? बकऱ्या खातात त्याला, बकऱ्या. आणि गायीने जर एखादं झाड खाल्लं तर त्याला शिक्षा कमी आहे, घाटावरच्या पद्धती आहेत. म्हणजे तुमचं पीक खाल्लं कोणाच्या ढोराने तर शिक्षा त्याच्यावर नाही, ते कोणत्या ढोराने खाल्लंय त्याच्यावर शिक्षा अवलंबून आहे. गायीने खाल्लं तर शिक्षा कमी, बकरीने जर झाड खाल्लं, पीक खाल्लं तर त्याची शिक्षा जास्त आहे. कारण बकरीने पीक खाल्लं तर ते परत लवकर येत नाही का, पण ती बकरी एवढी वस्ताद राहते ना की तो झाडपाला नाही खात. म्हणजे झाडपालाच खाते पण ती झाडपाला नाही खात. बकरी काय खाते माहिती? कोवळे कोंब खाते, कोवळे कोंब. आणि त्या कोंबावरच त्या झाडाचा प्रवास अवलंबून असतो. ते सगळे कोवळे कोंब ती खाते, त्याच्यामुळे त्या झाडाची वाढ खुंटते. त्यामुळे बकरीवाल्याला जास्त फाईन भरावं लागतं. पुढे जर जगलं वाचलं झाड त्यातून तर ते असं उंच होतं. तेव्हा ह्या ज्या बकऱ्या तो कोंब खायला जायच्या ना, उन्हाच्या दिवसात त्या सगळ्या बकऱ्या आराम करायला असतात. कुठं? त्या झाडात. कोणत्या झाडाखाली? ज्याचा कोंब खायला ह्या बकऱ्या येत होत्या ना, आता यांचा मुक्काम दिंडीचा त्याच झाडाखाली आहे विठ्ठला. तुकाराम बी चालू काय बकरी कोंब चाललंय काय नेमकं, अशी कोंब मारू नये. हे बघा, आपण कीर्तनाला जायचंय, हा मनात विचार येणं हा सुद्धा कोंबच आहे ना. मग त्याला येऊन एखादी बकरी कधी नंतर जाऊ विठ्ठला. कीर्तनात पण ना फोन येतात घरून, त्याच्यात पहिला फोन असतो कीर्तन सुरू झालं का, त्याच्यात एक दुसरा फोन येतो चाल झाली का. त्यांना काही जीएसटी वाटते का ती 18 मिनिटाची. आणि तिसरा फोन येतो कीर्तन मोडलं का. हा घाटावरचा शब्द आहे, कीर्तन मोडलं का. मी काय म्हटलं, हो साप टिकऱ्या टिकऱ्या झाल्या, ये आता विठ्ठला.